नमस्कार, मी सेजस रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण पिठी कशी बनवायची ते बघणार आहोत। पावसाळ्यामध्ये पिठी खूप छान लागते, भातासोबत किंवा भाकरीसोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता, चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता, खूप टेस्टी लागते। तर आज आपण ती कशी करायची ते बघणार आहोत। तर आता आपण रंग बघू शकता तुम्ही, पिठीला किती छान आलाय आणि एकदम घट्ट झाली आहे मस्त। भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। तर आता मी इथे 3 चमचे कुळथाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा हळद आणि 2 चमचे मीठ मी यामध्ये टाकून घेते। आणि आता यामध्ये मी 1 मोठा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। तर आता हे पीठ जोपर्यंत पूर्ण पातळ होत नाही तोपर्यंत आपण याच्या गुठळ्या आहेत त्या आपण मोडून घेऊया। हे बघा, आता पीठ इथे पूर्ण आपलं पातळ व्यवस्थित झालेलं आहे। तर आता मी इथे एका टोपामध्ये तेल टाकून घेते। यामध्ये आपण 6-7 लसणीच्या पाकळ्या टाकून घेऊया। त्यानंतर 2 मिरच्या आणि एक चिरलेला कांदा आपण टाकून घेऊया। आणि आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित ढवळून घेऊया। आणि यामध्ये आता आपण जे पीठ तयार करून घेतलं होतं ते मी यामध्ये टाकून घेते आणि वरून 1 छोटा ग्लास पाणी सुद्धा मी यामध्ये टाकून घेणार आहे। आणि आता आपण 10 मिनिटं छान उकळून घेऊया। जर तुम्हाला माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर सेजस रेसिपीला तुम्ही नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। 10 मिनिटं आता झालेली आहेत, यावर मी आता बारीक कोथिंबीर चिरून टाकलेली आहे। आता आपण हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित। हे बघा, आता इथे गरमागरम पिठी आपली मस्त खाण्यासाठी तयार झालेली आहे। रंग बघू शकता तुम्ही किती छान आलाय। ही तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा नुसती सुद्धा तुम्ही खाऊ शकता, चव खूप छान लागते। आता आपण ही बाउलमध्ये काढून घेऊया। जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हां, सेजस रेसिपीला सबस्क्राइब करायला विसरू नका।